मुख्यमंत्री फडणवीसांनी इशारा दिल्यानंतर सुद्धा मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत। मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं शिरसाट म्हणाले। अकोल्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं। यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते। शिरसाट यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचा असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, माझा दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा। आपल्या बाबत चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी आकार आपण करायची, काय करायचं? दरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाची राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पाठराखण केली आहे। नेमकं ते काय म्हणालेत पाहूया। भाष्य करत असताना, कारण मी स्वतः त्या स्टेजवर होतो, महायुतीचे सर्व आमदार, त्याचप्रमाणे विरोधी पक्षातले पण आमदार होते, त्यांच्या रांगड्या भाषेत त्यांनी जे काही बोलले की सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचा काय जात आहे, आणि एवढ्या एका ओळीवर पराचा कावळा मीडियाच्याच माध्यमातून झाला का हे एकदा तपासलं पाहिजे।